मानवी जीवनात साहित्याचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असून माणूस घडवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी साहित्याची नितांत आवश्यकता आहे. साहित्य काळाचे भान देते आणि माणसाला सदृढ बनवते, असं प्रतिपादन साहित्यिक प्रदीप पाटील यांनी केलं. शिरडोन येथे साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित 12व्या संवाद ग्रामीण साहित्य संमेलनात ते संमेलनाध्यक्ष म्हणून बोलत होते. नवसमाज निर्मितीसाठी वाचन संस्कृती रुजणं गरजेचं असून लेखन आणि वाचन या दोन्ही गोष्टी जीवन अर्थपूर्ण करतात, असंही त्यांनी नमूद केलंय. सकाळी उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचं उद्घाटन झालं. पारंपरिक वाद्याच्या गजरात गावातील प्रमुख मार्गावरून ग्रंथदिंडी काढण्यात आली. प्रारंभी अध्यक्ष विश्वास बालिघाटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं. यावेळी विकास शिंगे यांना शिरडोन भूषण पुरस्कार, वजीर रेस्क्यू फोर्स यांना सामाजिक कार्य पुरस्कार, तर डॉक्टर सुनील पाटील यांना सेवा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. कवी भारत सातपुते, मनोहर भोसले आणि रंगराव बन्ने यांना स्वर्गीय पारिसा बालिघाटे स्मृती साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. याच वेळी श्रीपती कांबळे यांच्या निवृत्ताच्या कविता या कविसंग्रहाचं प्रकाशन झालं. दुपारच्या सत्रात प्राध्यापक शांतीनाथ मांगले आणि मारुती मांगोर यांनी कथाकथन केलं. कवी वसंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडलं. या संमेलनाला साहित्यप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखर कलगी यांनी केलं, तर आभार डॉक्टर ज्ञानेश्वर कांबळे यांनी मानलं. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.